नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं परत एकदा आपल्या केमिस्ट्रीमध्ये हार्दिक स्वागत। आपण एक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा महत्त्वाचा चॅप्टर पाहतोय, अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स। या चॅप्टरमध्ये आपण पाठीमागच्या तासाला पाहतोय रिॲक्शन्स ऑफ फिनॉल्स। त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, त्याच्यामध्ये आपण पहिलं बघितलं हॅलोजेनेशन, हॅलोजेनेशनमध्ये ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल, त्याच्यानंतर पाहिलं नायट्रेशन ऑफ फिनॉल्स, त्याच्यानंतर सल्फोनेशन ऑफ फिनॉल आणि लास्ट बघितली होती कोल्बे रिॲक्शन। आता त्याच्यानंतर पुढची रिॲक्शन आहे रायमर टायमन रिॲक्शन। आता रायमर टायमन रिॲक्शन काय आहे बघा, जो फिनॉल आहे, हा जो फिनॉल आहे, या फिनॉलची रिॲक्शन क्लोरोफॉर्म आणि ॲक्वियस अल्कली म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर करायची। त्याच्याबरोबर केल्यानंतर काय तयार होतं, हा H आणि हा OH काय होतं, त्याच्यातनं वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो आणि जो ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन आणि यातला एक क्लोरीन काय होतं, त्याच्यातून HCl बाहेर पडतो आणि आपल्याला काय मिळतं, या हायड्रोजनच्या जागी जातो सोडियम आणि या हायड्रोजनच्या जागी जातो Cl2 CHCl2। म्हणजेच इथं आलं Na आणि इथं आला CHCl2, याला आपण म्हणतो इंटरमिडिएट। म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये काय झालं, आपल्याला इंटरमिडिएट भेटला। आता या इंटरमिडिएटला पुढच्या स्टेपमध्ये परत आपण जर सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर हीट केलं तर काय होतं, हा Na आणि यातला एक Cl NaCl बाहेर पडतं, हा H आणि राहिलेला Cl HCl बाहेर पडतं आणि हा ऑक्सिजन काय होतो, त्या क्लोरीनच्या जागी जातो आणि आपल्याला मिळतं इथं ONa आणि इथं झालं CHO, ONa आणि CHO। सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर या इंटरमिडिएटला जर आपण हीट केलं तर हा प्रोडक्ट मिळतो आणि या प्रोडक्टचं जर आपण हायड्रॉलिसिस केलं, या प्रोडक्टचं आपण जर हायड्रॉलिसिस केलं तर आपल्याला काय मिळतं, सॅलिसायलाल्डिहाइड। म्हणून पुढच्या स्टेपमध्ये याचं काय केलं, हायड्रॉलिसिस केल्यानंतर काय तयार होतं, ONaचं होतं OH आणि हा आहे CHO, याचं नाव आहे सॅलिसायलाल्डिहाइड। कोल्बे रिॲक्शनमध्ये जो प्रोडक्ट होता तो सॅलिसायलिक ॲसिड होता आणि याच्यामध्ये जो प्रोडक्ट आहे सॅलिसायलाल्डिहाइड किंवा IUPAC नाव 2-हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड तयार होतं। या रिॲक्शनला म्हणायचं रायमर टायमन रिॲक्शन। काय केलंय, जो फिनॉल आहे, या फिनॉलला क्लोरोफॉर्म आणि ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर हीट केल्यानंतर इंटरमिडिएट भेटतं। या इंटरमिडिएटला परत सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर हीट केलं तर आपल्याला सोडियमचा साल्ट मिळतो आणि त्या साल्टचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर काय तयार होतं, सॅलिसायलाल्डिहाइड। या रिॲक्शनला म्हणायचं रायमर टायमन रिॲक्शन। त्याच्यानंतर पुढची रिॲक्शन आहे कॅटॅलायटिक हायड्रोजनेशन।
कॅटॅलायटिक हायड्रोजनेशन. हायड्रोजनेशन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ हायड्रोजन. कॅटॅलिटिक म्हणजे कॅटॅलिस्टचा वापर करायचा. कॅटॅलिटिक म्हणजे काय? कॅटॅलिस्टचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे? हायड्रोजन ॲड करायचं आहे. कशामध्ये? फिनॉलमध्ये. हा आहे फिनॉल. याच्यामध्ये काय करायचं? हायड्रोजनची ॲडिशन करायची इन प्रेझन्स ऑफ कॅटॅलिस्ट निकेल. 443 केल्विनला 443 केल्विनला जर आपण निकेल कॅटॅलिस्टच्या सानिध्यात जर आपण फिनॉल बरोबर हीट केलं तर प्रत्येक कार्बनवर काय होतं? हायड्रोजन जातो. या कार्बनवर हायड्रोजन जातो, 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 या कार्बनवर सुद्धा काय होतो? हायड्रोजन जातो. आणि आपल्याला मिळतं OH. म्हणजे 1 2 3 4 5 6 हायड्रोजनची ॲडिशन होते. म्हणून काय करायचं? याला 3 न गुणायचं. आणि हे काय तयार होतं? सायक्लोहेक्साइल अल्कोहोल. कॉमन नाव आहे याचं सायक्लोहेक्साइल अल्कोहोल, किंवा त्याचं IUPAC नाव काय आहे? सायक्लोहेक्झेनॉल. सायक्लोहेक्झेनॉल 1 नंबरवर OH आहे म्हणून 1 सायक्लोहेक्झेनॉल. म्हणजे काय केलं आपण? हायड्रोजनेशन. ॲडिशन ऑफ हायड्रोजन म्हणून आपण त्याला म्हणलं हायड्रोजनेशन. निकेल कॅटॅलिस्ट वापरला म्हणून त्याला म्हणायचं कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. म्हणजे फिनॉलचं जर आपण कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन केलं तर आपल्याला काय तयार होतं? सायक्लिक अल्कोहोल. हा अल्कोहोल कसला आहे? सायक्लिक अल्कोहोल. आणि त्या अल्कोहोलचं नाव आहे सायक्लोहेक्साइल अल्कोहोल किंवा सायक्लोहेक्झॅनॉल. त्याच्यानंतर पुढची रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ झिंक मेटल किंवा झिंक डस्ट. रिॲक्शन विथ झिंक डस्ट. झिंक मेटल बरोबर काय करायची? आपल्याला रिॲक्शन करायची. कुणाची? फिनॉल बोची. फिनॉल. या फिनॉलला काय करायचं? झिंक डस्ट बरोबर हीट करायचं. झिंक डस्ट बरोबर हीट केल्यानंतर हा झिंक काय करतं? हा ऑक्सिजन रिमूव्ह करतं. म्हणजे त्याचं काय करतं? रिडक्शन करतं. त्याचं काय करतं? रिडक्शन करतं. आणि आपल्याला झिंक ऑक्साईड त्यातनं बाहेर पडतं. म्हणजे हा झिंक आणि हा O त्यातनं बाहेर पडतं. आणि खाली काय राहतं? बेन्झीन. हा HI असा राहतो. म्हणजेच काय तयार होतं? बेन्झीन. याला म्हणायचं रिॲक्शन विथ झिंक डस्ट. फिनॉलला जर आपण झिंक डस्ट बरोबर हीट केलं तर काय मिळतं? बेन्झीन. आणि झिंक डस्ट नंतर पुढची रिॲक्शन आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन करायचं कुणाचं? फिनॉलचं काय करायचं आहे आपल्याला? ऑक्सिडेशन करायचं. फिनॉलचं ऑक्सिडेशन. मग आपण ऑक्सिडेशन करण्यासाठी काय वापरतो? ऑक्सिडायझिंग एजंट वापरतो. क्रोमियम ट्रायऑक्साईड असेल, पोटॅशियम परमॅंगनेट असेल, पोटॅशियम डायक्रोमेट असेल, सोडियम डायक्रोमेट असेल, याचा वापर आपण ऑक्सिडेशनसाठी करतो. फिनॉल याचं ऑक्सिडेशन केलं क्रोमियम ट्रायऑक्साईड किंवा सोडियम डायक्रोमेट आणि H2SO4.
त्यावेळेस आपल्याला मिळतं बेन्झोक्विनोन. याचं नाव आहे बेन्झोक्विनोन. म्हणजे फिनॉलचं जर आपण ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला काय तयार होतं? बेन्झोक्विनोन. बेन्झोक्विनोन ही आहे फिनॉलचं ऑक्सिडेशन. आणि शेवट एक रिॲक्शन आहे की जी रिॲक्शन काय करते? अल्कोहोल आणि फिनॉलला काय करते? डिस्टिंग्विश करते. त्या रिॲक्शनलाच म्हणलं जातं डिस्टिंग्विश टेस्ट बिटवीन अल्कोहोल अँड फिनॉल. डिस्टिंग्विश टेस्ट बिटवीन अल्कोहोल अँड फिनॉल. म्हणजे अल्कोहोल आणि फिनॉलला अशी एक टेस्ट आहे किंवा अशी एक रिॲक्शन आहे की जी रिॲक्शन काय करते? त्या दोन्हीला काय करतं? सेपरेशन करतं, डिस्टिंग्विश करतं, डिफरंट करतं. ती आहे फेरिक क्लोराईड टेस्ट. फेरिक क्लोराईडचा वापर करायचा. आता जर आपण अल्कोहोल बरोबर फेरिक क्लोराईडची रिॲक्शन केली तर आपल्याला त्याच्यामध्ये व्हायलेट कलरचा प्रोडक्ट मिळत नाही. म्हणजे अल्कोहोल ROH प्लस फेरिक क्लोराईड, नो व्हायलेट कलर. म्हणजे त्या रिॲक्शनमध्ये जो प्रोडक्ट असतो त्या प्रोडक्टचा कलर व्हायलेट येत नाही. परंतु तीच रिॲक्शन जर आपण फिनॉलची घेतली, फिनॉल C6H5OH हा फिनॉल आहे. याची रिॲक्शन जर आपण फेरिक क्लोराईड बरोबर केली, H आणि Cl HCl आणि या Hच्या जागी जातं Fe C6H5O थ्राईस Fe. याला म्हणायचं फेरिक फेनॉक्साईड. फेरिक फेनॉक्साईड. आणि याचा जो कलर आहे तो कसा असतो? व्हायलेट कलर. आता रिॲक्शन बॅलन्स करावी लागेल आपल्याला. क्लोरीन इथं 3 आहेत, इथं क्लोरीन 1 आहे म्हणून 3 न गुणलं. नंतर इथं काय झालं? कार्बन किती झाले? 18. इथं किती आहेत? 6. समजा याला 3 न गुणलं. नंतर ऑक्सिजन 3, ऑक्सिजन 3, आयर्न 1, आयर्न 1, हायड्रोजन 5 आणि 1, 6 त्रिक 18, 5 त्रिक 15 आणि 3 18. म्हणजे काय झालं? अल्कोहोलची रिॲक्शन फेरिक क्लोराईड बरोबर केल्यानंतर व्हायलेट कलरचा प्रोडक्ट मिळत नाही, पण फिनॉल बरोबर रिॲक्शन केल्यानंतर मात्र काय तयार होतं? व्हायलेट कलरचा फेरिक फेनॉक्साईड हा प्रोडक्ट आपल्याला भेटतो. म्हणून त्या रिॲक्शनला काय म्हणायचं? डिस्टिंग्विश टेस्ट बिटवीन अल्कोहोल अँड फिनॉल्स. अल्कोहोल आणि फिनॉलची डिस्टिंग्विश टेस्ट. आणि शेवटची रिॲक्शन आहे फिनॉलची ॲसिडिटी ऑफ फिनॉल किंवा ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल. ॲसिडिटी ऑफ फिनॉल्स. ॲसिडिटी ऑफ फिनॉल्स. आता फिनॉलचं नेचर ॲसिडिक असतं. का असतं? तर त्याला रिझन आहे बघा. पहिलं, फिनॉलची रिॲक्शन कुणाबरोबर करता येते? सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर करता येते. फिनॉल्स रिॲक्ट्स विथ सोडियम हायड्रॉक्साईड अँड मेटल्स like
सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, ॲल्युमिनियम. म्हणजे फिनॉलची रिॲक्शन सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर केली जाते, मेटल बरोबर केली जाते. त्याचा अर्थ काय? इट इंडिकेट दॅट फिनॉल्स आर ॲसिडिक इन नेचर. फिनॉल्स आर ॲसिडिक इन नेचर. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? तर फिनॉल हे काय आहे? ॲसिडिक नेचर आहे. आता आपल्याला अल्कोहोल आणि फिनॉलमध्ये कंपॅरिझन करायचं. अल्कोहोल आणि फिनॉलमध्ये काय करायचं आहे? कंपॅरिझन करायचं आहे. फिनॉल आणि अल्कोहोल. फिनॉल्स आर मिलियन टाइम्स मोर ॲसिडिक दॅन अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोलपेक्षा फिनॉल हे मिलियन टाइम्स काय असतं? मोर ॲसिडिक असतं. आता का असतं? आपल्याला त्याचं काय करायचं आहे? रिझन बघायचं आहे. कशामुळं बघा. जर आपण अल्कोहोलचा विचार केला, इन अल्कोहोल, अल्कोहोलचा फॉर्म्युला काय आहे? ROH. म्हणजे OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असतं? sp3. अल्कोहोलमध्ये OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 असतं. आणि जर आपण फिनॉलचा विचार केला, फिनॉल AROH, फिनॉलमध्ये OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन असतं sp2. अल्कोहोलमध्ये OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय त्याचं हायब्रिडायझेशन आहे sp3 आणि फिनॉलमध्ये काय आहे? sp2. आता जर आपण दोन्हीमध्ये रिॲक्टिव्हिटी बघितली तर sp2 हा काय असतो? जास्त रिॲक्टिव्ह असतो. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन इज मोर रिॲक्टिव्ह than sp3. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन हा sp3 पेक्षा काय असतो? जास्त रिॲक्टिव्ह असतो. त्याच्यानंतर फिनॉलमध्ये sp2 हायब्रिडायझेशन मुळे काय होतं? जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ऑक्सिजनवर ती काय होते? डिक्रीजेस. इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीजेस. इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होते? डिक्रीज होते. इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज झाल्यानंतर पोलॅरिटी काय होते? इन्क्रीज होते. पोलॅरिटी ऑफ OH इन्क्रीजेस. हायड्रॉक्सिल ग्रुपची पोलॅरिटी काय होते? इन्क्रीज होते. आणि जेवढं पोलॅरिटी जास्त तेवढं त्याचं ॲसिडिक कॅरेक्टर सुद्धा काय होतं? इन्क्रीजेस. ॲसिडिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. ॲसिडिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. म्हणजे फिनॉलपेक्षा अल्कोहोलपेक्षा फिनॉल हा का ॲसिडिक आहे? तर हे त्याचं रिझन. फिनॉलमध्ये sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम असतो. sp3 पेक्षा sp2 हा मोर रिॲक्टिव्ह आहे. त्यामुळं जो ऑक्सिजन आहे, इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुणावर? ऑक्सिजनची. इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑक्सिजनची काय होते? डिक्रीज होते. त्यामुळं त्याची पोलॅरिटी इन्क्रीज होते. त्यामुळं त्याचं ॲसिडिक कॅरेक्टर काय होतं? इन्क्रीज होतं. हा एक रिझन. त्याच्यानंतर जर आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघितली,
तर आपल्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये बघता येतं, जो रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स रेझोनेटिंग स्ट्रक्चर, जर समजा आपण पहिल्यांदा फेनॉक्साइड आयन, हा आहे फेनॉक्साइड आयन, याची जर आपण स्ट्रक्चर काढली, हा बॉन्ड इथं, हा बॉन्ड इथं, म्हणजे इथं आलं डबल बॉन्ड ओ, इथं आलं सिंगल, सेकंड स्ट्रक्चर. डिलोकलायझेशन ऑफ निगेटिव्ह चार्ज. डिलोकलायझेशन म्हणजे मुव्हमेंट, एका कार्बनवरनं निगेटिव्ह चार्ज काय होतो, दुसऱ्या कार्बनवर मूव्ह होतो. बघा इथं, नंतर इथं, इथं आलं डबल बॉन्ड ओ, इथं आलं मायनस, म्हणजे इथं बघा आर्थो पोझिशनला निगेटिव्ह होतं, इथं कुठं गेलं पॅरा पोझिशन, म्हणजे डिलोकलायझेशन. त्याच्या पुढं हा बॉन्ड इथं, हा बॉन्ड इथं, म्हणजेच आपल्याला डबल बॉन्ड ओ, इथं आलं ओ मायनस, हे स्ट्रक्चर चौथं. आणि पुढच्या स्टेपमध्ये काय होतं, इथं आलं ओ मायनस, हे स्ट्रक्चर पाचवं. म्हणजे काय आहेत हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर, की ज्या स्ट्रक्चरमध्ये काय झालं, डिलोकलायझेशन ऑफ निगेटिव्ह चार्ज, डिलोकलाइज्ड निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्जचं काय होतं, डिलोकलायझेशन होतं फिनॉलमध्ये. त्यामुळं फिनॉल काय असतो, जास्त ॲसिडिक असतो. आता हे झालं फिनॉक्साइड आयन. जर समजा आपण इथं फिनॉलचं काढली स्ट्रक्चर, समजा आपण फिनॉलची काढली 5 स्ट्रक्चर, OH, ऑक्सिजनवर काय असतात, लोन पेअर असतात, ते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे समजायला 6 नंबरचं स्ट्रक्चर दिलं. इथं आलं डबल बॉन्ड OH, इथं आलं निगेटिव्ह, स्ट्रक्चर 7, पुढं हा बॉन्ड इथं, हा बॉन्ड इथं, निगेटिव्ह इथं, स्ट्रक्चर नंबर 8, पुढं स्ट्रक्चर नंबर 9 आणि लास्ट स्ट्रक्चर हे स्ट्रक्चर 10. म्हणजे फेनॉक्साइड आयन किंवा फिनॉलमध्ये काय होतं, डिलोकलाइज्ड निगेटिव्ह चार्ज. पण आपण जर फिनॉल अल्कोहोलचा विचार केला, अल्कोहोलमध्ये RO मायनस, याच्यामध्ये नो डिलोकलायझेशन, निगेटिव्ह चार्जचं डिलोकलायझेशन होत नाही. नो डिलोकलाइज्ड निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्जचं डिलोकलायझेशन होत नाही, म्हणून फिनॉलपेक्षा अल्कोहोल हा काय आहे, मोर ॲसिडिक आहे. त्याच्यानंतर पुढचं रिझन
इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आणि इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप. आता जर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असेल, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप म्हणजे NO2 ग्रुप असेल. इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप ज्यावेळेस असतो त्यावेळेला काय होतं, ॲसिडिक कॅरेक्टर वाढतं. ॲसिडिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. ॲसिडिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. त्याचं ॲसिडिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. का होतं, तर त्याच्यामध्ये डिलोकलायझेशन होतं. त्याच्यामध्ये काय होतं, ड्यू टू डिलोकलाइज्ड निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्जचं काय होतं, डिलोकलाइज्ड होतं. म्हणून इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुपमध्ये ॲसिडिक कॅरेक्टर काय होतं, इन्क्रीज होतं. ॲसिडिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. आणि जर इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप असेल, इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप म्हणजे समजा अल्किल असेल, इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्याचं ॲसिडिक कॅरेक्टर काय होतं, डिक्रीज होतं. ॲसिडिक कॅरेक्टर डिक्रीजेस. कशामुळं, नो डिलोकलायझेशन, नो डिलोकलाइज्ड, नो डिलोकलाइज्ड. निगेटिव्ह चार्ज, त्यामुळं त्याची ॲसिडिक कॅरेक्टर काय होतं, डिक्रीज होतं. आणि शेवटचं आहे Ka व्हॅल्यू, ज्याची K व्हॅल्यू मग आपल्याला इक्वेशन आहे pKa इज इक्वल टू -log10 Ka. ज्याची pKa व्हॅल्यू कमी तो जास्त ॲसिडिक. pKa व्हॅल्यू लेस त्यावेळेस तो काय असतो, मोर ॲसिडिक. आणि pKa व्हॅल्यू फिनॉलमध्ये काय असते, लेस असते. आणि pKa व्हॅल्यू जेवढी जास्त असेल, लेस ॲसिडिक. आपल्याला कॉलम दिला जातो, तक्ता असतो, त्याच्यामध्ये जर तुम्ही pKa व्हॅल्यू जर चेक केल्या तर फिनॉलच्या pKa व्हॅल्यू या काय असतात, कमी असतात अल्कोहोलपेक्षा. त्यामुळं फिनॉल हे काय असतात, मोर ॲसिडिक असतात. आणि pKa व्हॅल्यू लेस कुणाच्या असतात, फिनॉलच्या. जनरली कुणाच्या असतात, फिनॉलच्या. आणि अल्कोहोलच्या काय असतात, लार्ज असतात. त्यामुळे ते काय असतात, लेस ॲसिडिक. आणि ही आहे ॲसिडिटी ऑफ फिनॉल्स. आणि या पूर्ण आहेत रिॲक्शन्स ऑफ फिनॉल्स. रिॲक्शन्स ऑफ फिनॉल, ब्रोमिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, कोल्बे रिॲक्शन, रायमर टायमन रिॲक्शन, कॅटालिटिक हायड्रोजनेशन, झिंक डस्ट, ऑक्सिडेशन, डिस्टिंग्विश टेस्ट बिटवीन अल्कोहोल अँड फिनॉल. आणि शेवटची ॲसिडिटी ऑफ फिनॉल्स. इथं फिनॉल पार्ट संपला. म्हणजे आपला चॅप्टरचा जो सेकंड पार्ट आहे, एक पार्ट अल्कोहोल, एक पार्ट फिनॉल आणि शेवटचा पार्ट आहे इथर. त्याच्यामध्ये आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ इथर आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज किंवा केमिकल रिॲक्शन्स. म्हणजे आता एका लेक्चरमध्ये हा आपला चॅप्टर संपतो. तो राहिलेला पार्ट आपण नंतरच्या तासाला